नमस्कार मंडळी, तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आज आपण बैलपोळा आणि बेंदूर स्पेशल या ठिकाणी गोड चकली तयार करतोय। वरतून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत ही चकली तयार होते। यालाच कडबोळे, खडूगळे किंवा सोप्या भाषेत तुम्ही गोड चकली म्हणू शकता। तर या ठिकाणी गोड चकली तयार करण्यासाठी एका भांड्यामध्ये बघा अर्धा वाटी बारीक चिरलेला गुळ घेतला। आता सारख्याच वाटीने इथे अर्धा वाटी पाणी घ्यायचं। तर पाणी घेताना इथे मी नॉर्मल जे घरातील पाणी असतं तेच वापरलेलं आहे, किंवा वेळ नसेल तुमच्याकडे पटकन गुळ हा पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा असेल तर इथे तुम्ही गरम पाण्याचा सुद्धा वापर करू शकता। तर आता चमच्याने सतत ढवळत बघा गुळ हा पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घेतला। तर इथे गुळ पाण्याचं मिश्रण तयार झालेलं आहे। यामध्ये आपण घालूया अगदी चिमूटभर मीठ आणि 1 चमचा बडीशेपची पावडर, किंवा डायरेक्ट बडीशेप घातली तरी देखील चालेल। आता हे पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घेऊ आणि ह्या मिक्स झालेल्या पाण्यामध्ये आता आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर त्यासाठी यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घातलं आणि चकलीला मस्त खुसखुशीतपणा येण्यासाठी 1 चमचा बारीक रवा घातला। तर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊ। तर सुरुवातीला मी चमच्यानेच हे मिक्स करून घेतलं आणि आता पाण्याचा अंदाज घेत घेत यामध्ये आणखी काही गव्हाचं पीठ ऍड करायचं आहे। तर सुरुवातीला 1 वाटीच गव्हाचं पीठ ऍड केलेलं होतं। तर गरज असल्यास यामध्ये आणखी आपण थोडंसं गव्हाचं पीठ ऍड करणार आहोत। तर इथे थोडंसं गव्हाचं पीठ ऍड करावं लागेल, कारण मिश्रण हे थोडंसं पातळ झालेलं आहे। तर आता अंदाजानुसार यामध्ये आपण थोडं थोडं करून गव्हाचं पीठ ऍड करू आणि याचा कणकेप्रमाणे एक गोळा तयार करून घेऊ। तर इथे गव्हाच्या क्वालिटीनुसार पिठाचं प्रमाण हे थोडं अधिक कमी होऊ शकतं। तर संपूर्ण पीठ भिजवण्यासाठी ना इथे मला 1.25 वाटी गव्हाचं पीठ लागलेलं आहे। तर बघा आपण अर्धी वाटी जे गव्हाचं पीठ नंतर घेतलं होतं त्यामधून सुद्धा थोडंसं पीठ शिल्लक राहिलेलं आहे। तर बरोबर 1.25 वाटी गव्हाचं पीठ लागलेलं आहे। तुम्हाला इथे 1 वाटी किंवा 1.5 वाटी पीठ सुद्धा लागू शकतं। तर बघा आता हे पीठ मळून झालेलं आहे। तर यावर झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिटांसाठी ना पीठ छान भिजवून घ्यायचं, कारण आपण यामध्ये ना रवा घातलेला आहे। तर रवा छान भिजल्यानंतर फुलतो। तर आता साधारणपणे इथे मी 15 मिनिटं हे पीठ छान भिजवून घेतलं। आता वरतून याला चमचाभर तेल लावायचं आणि पुन्हा पीठ छान व्यवस्थित असं मळून घ्यायचं। तर बघा भिजल्यानंतर पीठ हे छान सॉफ्ट झालेलं आहे। तर आता हे मळून घेते। तर बघा इथे आपली गोड चकली तयार करण्यासाठी जे मिश्रण लागतं ते तयार झालेलं आहे। तर यातील आपण थोडंसं मिश्रण हातामध्ये घेऊ आणि याची कडबोळी किंवा गोड चकली तयार करायला घेऊ। तर बघा हाताला थोडंसं आवश्यक असल्यास तेल लावा, किंवा पोलपाटाला तेल लावलं तरी चालेल। आणि दाखविल्याप्रमाणे बघा याची अशी ज्या पद्धतीने आपण शेंगोळे करतो बघा अगदी त्याच पद्धतीने हे बनवून घ्यायचं बघा। आणि नंतर याला चकलीचा आकार द्यायचा आहे। तर बघा सुरुवातीला मी असं शेंगोळ्यांप्रमाणे हे वळवून घेतलं आणि नंतर बघा एका बाजूचं टोक हे आतमध्ये गोलाकार करून याला चकलीचा आकार दिला आहे। तर बघा इथे आपली ही गोड चकली तयार झालेली आहे। तर ही आपल्याला आता तळून घ्यायची आहे, पण तत्पूर्वी आपण याच पद्धतीने काही चकल्या तयार करून घेऊ। तर बघा दाखविल्याप्रमाणे अशा छोट्या छोट्या चकल्या तयार करून घ्यायच्या, जास्त जाडही तयार करायच्या नाही, नाहीतर मग तळल्यानंतर त्या आतून कच्च्याच राहतात। तर या ठिकाणी मी काही चकल्या तयार करून घेतलेल्या आहे। तर आता ह्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे। या ठिकाणी तुम्ही अशा चकल्यांचा आकार देऊ शकता, किंवा असं दाखविल्याप्रमाणे डायरेक्ट गोल गोल सुद्धा तुम्ही हे कडबोळे तयार करू शकता। तर दोन्ही पद्धतीने इथे मी तुम्हाला तयार करून दाखवलेले आहे। जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे तयार करू शकता। अगदी झटपट असे तयार होतात। तर चला आता हे तळायला घेऊ। तळण्यासाठी इथे गॅसवर मी मध्यम आचेवर तेल हे छान कडकडीत गरम तयार करून घेतलं आणि तेल गरम झालं की लगेच एक एक करून तेलात चकली तळण्यासाठी घालायची। फक्त तेल हे जास्तही कडकडीत गरम करून घ्यायचं नाही, मध्यम आचेवरच तेल हे गरम करून घ्यायचं। चकली तळत असताना गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवलेली आहे आणि आता दोन्ही बाजूने छान ही मस्त खमंग खरपूस अशी तळून घ्यायची आहे। हलकासा गोल्डन ब्राऊन रंग आला की लगेच ही आपल्याला तेलातून काढून घ्यायची आहे। तर ही चकली तळत असताना मध्यम आचेवरच तळायची, मोठ्या आचेवर तळायची नाही, नाहीतर मग वरतून तळल्यासारख्या दिसतात आणि आतून कच्च्याच राहतात। तर बघा मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे। तर ह्या मी आता तेलातून काढून घेते आणि आता ह्याच पद्धतीने राहिलेल्या चकल्या सुद्धा तळून घेते। तर बघा इथे आपल्या झटपट अशा पौष्टिक गव्हाच्या पिठाची गोड चकली तयार झालेली आहे। तर अनेक ठिकाणी ही बैलपोळा म्हणून नैवेद्यासाठी तयार केली जाते।
चवीला देखील अप्रतिम अशी लागते। तुम्ही ही मधल्या वेळेमध्ये सुद्धा बनवून तयार करून खाऊ शकता। लहान मुले सुद्धा ही आवडीने खातात, तर एकदा नक्की तयार करून बघा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा। अशाच नवनवीन आणि झटपट रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा। तर गव्हाच्या पिठाच्या जरी असल्या तरी ह्या चवीला खूप छान लागतात। वरतून मस्त कुरकुरीत आणि रवा घातल्याने आतून छान खुसखुशीत तयार होतात। तर एकदा नक्की तयार करून बघा। धन्यवाद।